युवा नेते रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यासाठी हे आंदोलन आपण शेतकऱ्यांनी कुठेही शांत राहता कामा नये, हे तुमच्या आमच्यासाठी आहे. कारण की हा लढा शांत राहणं शक्य नाही. कारण की ह्या लढ्याला पुढे कसं न्यायचं, आपण सर्व शेतकरी असल आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असल, यांनी सर्वांनी ह्या लढ्याला पुढे कसं नेता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. कारण की रोहित दादा अरे फ्रेम दिली रे भाई, तू वरती हात घालला पण पंढरपूरमध्ये उपोषण करण्याकरता जीवाची किती चोळणा होती हे आपल्याला ठाऊक आहे. हे करते फक्त आपल्यासाठी. कारण की रोहित दादा सारखं नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलं. या महाविकास आघाडीच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्याचं अभिनंदन करतो. एक मिनिट. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने हो काका खाली बसा खाली बसा हो करण्यासाठी या ठिकाणी एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ही धन्यवाद देतो की आज आपला प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय हे दार काताड्याचं सरकारला जाग येणार नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारने फसवी घोषणा केली तर कर्जमाफी करू. आमची एकच मागणी आहे की सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. या देशामध्ये कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटी कर्जमाफी दिली आणि त्यानंतर अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळाला. पण आज हे जे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला 8 ते 9 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होती. याला जबाबदार कोण असेल तर सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माझी मागणी एक आहे की जे आत्महत्या करणारे शेतकरी या सरकारवर गुन्हा दाखल केला पाहिजे, या फौजदारी केली पाहिजे का या आत्महत्या करण्याला जबाबदार कोण असेल. त्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरले पाहिजे. इथे एक सिंगी आहे त्याचा ओलावा फेकल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी सांगतो रामकृष्ण हरी. अरे समोरचे कोण आहे हो भैया बसा ना यार. हो दादा खाली बसा ना तुम्ही खाली बसा ना. उद्याचा शेतकऱ्यांचा असलेला अलगार अधिवेशन चालू असताना पोचवावा म्हणून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. व्यासपीठावरील सर्व पक्षाचे नेते आणि लढाऊ असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, मी एवढंच सांगणार आहे की ज्या सरकारने आश्वासन दिलं, पंढरपूरच्या पांडुरंगाला साक्षी ठेवून आश्वासन दिलं, रोहित पवारांनी त्यांचे सहकारी आंदोलनाला बसले, संकट मोचन गिरीश महाजन आले, 22 तारखेपर्यंत बैठक लावतो म्हणून आश्वासन दिलं, 22 तारीख संपली पण सरकारने ते आश्वासन पाळलं नाही. म्हणून संभाजीनगरमध्ये हे आंदोलन होत आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आहे, हर्षवर्धन सकपाळ म्हणून आम्ही आहोत. खासदार खरेदी करायला कोट्यवधी रुपये आहेत. 50 कोटी 100 कोटी देत आहेत आणि खासदार खरेदी करतायत. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरसकट त्यांच्याकडे पैसे नाहीत. काल एक बातमी आली, मध्य प्रदेशमध्ये असलेले एक राज्यमंत्री, कृषी राज्यमंत्री दिल्लीचे, शेतकऱ्यांसाठी योजना आणतायत आणि त्या योजनेमधले लाभार्थी म्हणून पहिले मंत्रीच होत आहेत. 95 लाख रुपयाची अनुदान लाटण्याचा प्रयत्न सरकारमधले मंत्रीच करत असेल तर राज्यातले मंत्री काय करतात याचा विचार तुम्ही करावा. आम्ही त्याचा निषेध करतोय. आज आपण सर्वांनी बघितलं असेल, तुम्हीच सांगितलं 22 तारखेला बैठक घेतली. 22 तारखेला बैठक घेतल्यानंतर तुम्ही ते तत्व पाळलं नाही आणि मग
या मनामध्ये तुमच्या वेगळा विचार आहे. मगाशी ताई म्हणायला प्रमाणे लाडक्या बहिणीच्या योजनेमधल्या लाभार्थी कमी केले तरी योजना जाहीर केली आणि श्रेय घेतलं, मतं घेतली. आज परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करून त्यातले लाभार्थी कमी करायचे आणि श्रेय घ्यायचं पाप हे युती सरकार करताय. मी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना सांगू इच्छितो, आपल्याला वाटलं असेल आता आंदोलन थांबलंय, घराघरामध्ये शेतकऱ्यांच्या नाराजगी आहे. घराघरामध्ये शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजगी आहे. अरे कर्जमाफी एका बाजूला देत आहे, दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटर आणताय. लोकांचा त्याला सुद्धा विरोध आहे आणि ह्या सर्व विरोधाला महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र जातो आहोत. आज जिथे खातर फोडले गेले तिथे लोकांमधली तीव्र भावना आपण त्या ठिकाणी पाहतोय. उद्धवजी ठाकरे जात आहेत तिथं तीव्र भावना निघते. आपण आंदोलन करतो तिथं तीव्र भावना होते. पण सरकारला माहिती आहे पैसे दिले नाही तरी चालतील, मतानी नेते फोडायचे आणि सत्ता घ्यायची आहे. आता सत्ता उलटून टाकायचा अलगार या संभाजीनगरच्या भूमीमधून आपण आज करूया आणि दाखवून देऊ शेतकऱ्यांची ताकद काय. शेतकऱ्यांच्या ताकदीच्या पुढे सरकार नमलं पाहिजे. ही सुरुवात आहे. मी हर्षवर्धन पाटलांना, हर्षवर्धन सपकाळांना बोललेलो आहे. सुप्रियाताई आमची सर्वांची चर्चा झालेली आहे. उद्या 30 तारखेला आम्ही भेटतो आहे. या 30 तारखेला भेटत असताना जर सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, अधिवेशन चालू आहे. अरे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाचे सत्तामधले आमदार चर्चा घालतायत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांचा श्रेयवाद देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला बैठकीला एकही सदस्य उपस्थित नाही. ही सरकारची परिस्थिती आहे. मंत्री सुद्धा उपस्थित नसते. ही सरकारची परिस्थिती आहे. आम्ही ठरवतो उद्या जर ऐकलं नाही तर या सरकारच्या अधिवेशनामध्ये वेळ पडली तर मुंबईला सुद्धा शेतकरी धडकतील अशा प्रकारचा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल. तशा पद्धतीचा निर्णय घेऊन हा बळीराजा सरकार आणि हा बळीराजा सरकार उलटू पण शकतो. हा निर्णय आज या इथे सभेमध्ये आपण घेऊ. आजच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन ताबडतोब बैठक लावावी आणि बैठक जर लावली नाही तर मंत्रालय हलवण्याची तयारी शेतकऱ्यांनी नांगरा सकट घेऊन यावी एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो, आवाहन करतो. शेतकरी एकजुटीचा हम सब जो हमसे टकराएगा. यानंतर सुप्रियाताई बोलते. हो दादा सरकार, हो रोहित दादा, रोहित दादा, रोहित दादा थांबा 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 थांबा. सरक 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 बाबा सरक. आणि रोहित पवार यांच्या धनु आगे का हा आपण मोर्चा इथे करू. लेना पीछे आगे लेना आगे लेना. जड अंतकरणाने आम्ही इथे ए धनु थोडं मागे ना. अरे बाहेर या आ रहा है सरकारला एवढा मोठं मताधिक्य या राज्यात ए धनु, अरे धनु फ्रेम मध्ये येतो यार तू सगळा. आणि पूर्णपणे धनु शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा प्रयत्न या सरकारने केला. या व्यासपीठावर सगळे आज आहेत. या नेत्यांनी कांद्याच्या भावासाठी नाशिकमध्ये मोठं आंदोलन उभं केलं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं कांद्याला भाव देऊ. आजही अपेक्षित असा भाव कांद्याला मिळालेला नाही. साधारणपणे एकीकडे महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार. आता शशिकांत शिंदे साहेब तुम्ही म्हणाला की केंद्राच्या मंत्र्यांनी सबसिडी जी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी होती ती भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी खाल्ली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण ही पार्श्वभूमी असली तरी जे आमचं श्रद्धास्थान आहे अयोध्येपासून उज्जैन पर्यंत, मी पुन्हा सांगते अयोध्येपासून उज्जैन पर्यंत ही आमची श्रद्धास्थान आहे. आमच्या या श्रद्धास्थानाला भ्रष्टाचाराने बरबटण्याचं पाप कोणी केलं असेल तर आत्ताच्या सरकारने केलंय आणि याचा जाहीर निषेध आम्ही करतो. ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या आमच्या नेत्यांवर
मोठ्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, तिकडे गेल्यावर वॉशिंग मशीन इथे राहिल्याचा केस, तसंच आमच्या श्रद्धेचे स्थान अयोध्या ते उज्जैन ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, त्या मंत्र्यांनी ज्यांनी केला, त्यांना ईडी सीबीआय करून त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची धाडस या भारतीय जनता पक्ष आणि प्रधानमंत्र्यांना दाखवलं पाहिजे. ही आमची आजची मागणी. पार्लमेंट सुरू होत आहे, शेतकऱ्यांसाठी तर आम्ही मागणी करणारच आहोत, पण अयोध्या ते उज्जैन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी